अरे भारत देशासाठी लढणारे सैनिक स्वतःच्या जीवाचा विचार कधी करत नाही दादा। अरे भारत देशासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे फक्त सैनिक असतात दादा। अरे आता परवा दिवशी 15 ऑगस्ट आहे। अरे 15 ऑगस्ट 1947 ताई आमचा भारत देश स्वतंत्र झाला, सगळ्या जगाला माहिती आहे। परंतु या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कितीतरी शहीद जवान झाले कुणाला माहित नाही दादा। अरे आम्ही कीर्तनाला गेल्याच्या नंतर समाज आम्हाला हार घालतो, लोक आम्हाला हार घालतात, आमची पूजा करतात, आम्हाला सन्मान देतात, आमचे पाय धुतात। अरे दादांनो, अरे आमचे काय पाय धुता, आम्हाला काय हार घालता? हारच घालायचा असेल तर एखादा सैनिक सीमेवरून घरी आला तर त्याला हार घाला, सल्यूट ठोका, तो खरा या देवाला असणारा सन्मान होईल, तो खरा या देवाची असणारी पूजा होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा। अरे कितीतरी सैनिक भारत देशासाठी शहीद झाले। एक उदाहरण सांगतो, ऐका जा घरी घेऊन। अरे भगतसिंग नावाचा एक सैनिक, भगतसिंग नावाचा एक जवान त्या ठिकाणी या भारत देशासाठी लढत होता। त्याला माहित होतं माझ्या भारताला स्वातंत्र्य आज नाही, उद्या नाही, परवा नाही, पण एक दिवस नक्की मिळणार आहे। त्यामुळे त्यानं त्या ठिकाणी त्या असणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांवर बॉम्ब टाकला, त्याला जेलमध्ये नेलं। आणि ज्यावेळेस भगतसिंगाला जेलमध्ये नेलं, ऐका गावकऱ्यांनो इकडे लक्ष देऊन जरा भाव लक्षात येईल तुमच्या। ज्यावेळेस भगतसिंगाला जेलमध्ये नेलं, जेलमध्ये नेल्याच्या नंतर भगतसिंगाला सांगितलं, भगत उद्या फाशी देणार आहे तुला, भगत उद्या फाशी देणार आहे तुला। भगतसिंगाला विचारलं, सांग तुझी शेवटची इच्छा काय? आणि भगतसिंगानं सांगितलं, माझी शेवटची इच्छा फक्त माझ्या माईला एकदा मला भेटायचं आहे, फक्त माझ्या आईला एकदा मला भेटायचं आहे, माझ्या आईला बोलवा। भगतसिंगाच्या आईला बोलवण्यात आलं। सकाळी 4 वाजता फाशी होती, म्हणून जेलर भगतसिंगाला उठायला त्या ठिकाणी 3:30 वाजता जेलच्या जवळ गेला। जेलर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहत होतं काय, हा भगतसिंग नाराज झाला नव्हता, या भगतसिंगाचं तोंड बारीक झालं नव्हतं रे गावले। मग भगतसिंग त्या ठिकाणी व्यायाम करत होता। आणि व्यायाम करणाऱ्या भगतसिंगाला त्या ठिकाणी त्या जेलरनं विचारलं, ए भगत, अरे वेडा झालास की काय? मारायचंय आता तुला, फाशीवर देणार आहे तुला, अरे तुला मारावं लागणार आहे। आणि मारताना कुठं व्यायाम करतात का? अरे व्यायाम करून काय तुला बॉडी करायची का? बॉडी बिल्डर व्हायचं का तुला? कशाला करतो व्यायाम? भगतसिंगानं सांगितलं, साहेब मी व्यायाम याच्यासाठी करतो, ऐका ना साहेब, माझ्या माईचा देव पांडुरंग आहे, साहेब माझ्या माईचा देव पांडुरंग आहे, आणि माझी माय, माझ्या माईचा देव पांडुरंग आहे ना, माझी माय रोज सकाळी अंगणामध्ये जाते, आमच्या अंगणामध्ये एक फुलाचं झाड आहे, त्या फुलाच्या झाडाला हलवते, ताजे ताजे फुलं खाली पडतात साहेब, आणि कोमजलेली ही फुलं खाली पडतात, त्याच्यातली फक्त ताजी ताजी फुलं माझी माय उचलते, एका टोपलीमध्ये भरते, आणि ताजेच फुलं तिच्या देवाच्या पायावर ठेवते। जेलर म्हटलं, मला काही कळलं नाही, पुन्हा एकदा सांगतोस काय? आणि मग भगतसिंगानं सांगितलं, साहेब माझी माय तिच्या देवाला टवटवीत असणारे, गुटगुटीत असणारे, सुंदर असणारे, टवटवीत असणारे फुलं वाहते, कारण तिचा देव पांडुरंग आहे साहेब। माझा देव ही भारत माता आहे साहेब, आणि मी सुद्धा माझ्या भारत मातेकडे आता शहीद होण्यासाठी जातोय ना साहेब। मग सुटलेल्या तोंडाने गेल्याच्या नंतर माझी भारत माता तरी मला कशी त्या ठिकाणी स्वीकारेल हो साहेब, म्हणून मी व्यायाम करतोय। भगतसिंगाच्या डोळ्यातलं पाणी त्या जेलरनं पाहिलं, जेलरचे डोळे ओले झाले। भगतसिंगाच्या डोळ्यातलं पाणी जेलरनं पाहिलं, जेलरचे डोळे ओले झाले। जेलर बोलायला लागला, अरे भगत तुझ्यासारखे जर शहीद जवान होण्यासाठी भीत नसतील, तुझ्यासारखे जवान जर शहीद होण्यासाठी भीत नसतील, तर एक दिवस या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही। भगतसिंगाच्या आईला बोलून घेतलं, भगतसिंगाला जवळ बोलवलं, भगतसिंगाची माय रडायला लागली, आणि रडणाऱ्या माईला भगतसिंग सांगत होता, मा रोना नाही, मा रोना नाही, मा आई तू जर रडलीस ना, हे लोक म्हणतील या भगतसिंगाची आई रडली, या वीराची आई रडत होती, भगतसिंगाची आई भगतसिंग मरताना रडत होती, आई रडू नको आई। आणि भगतसिंगानं सांगितलं, आई रडू नको। आणि भगतसिंगाची आई सांगत होती, भगत अरे तू मरतोय म्हणून मी रडत नाही राजा, हे भगत अरे तू मरतोय म्हणून मी रडत नाही राजा। मग अरे मी रडते याच्यासाठी माझी कुस एवढी का पवित्र आहे, जिनं फक्त एकच मुलगा जन्माला घातला, या कुशीतून जर दुसरा मुलगा जन्माला आला असता तर तू मेल्याच्या नंतर तो सुद्धा देशभक्तीत लावला असता, याला शहीदाची आई म्हणतात।